आपण प्लेइंग 11 जमा करा, कमिटीला रिपोर्टिंग करा. त्यानंतर लगेच आपण पुढील मॅचचा टॉस तो मात्र इथे संपन्न करणार आहोत. दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथे सज्ज होते राहुल राजपूतला आपण पाहतोय. पहिले षटक आपण प्रदीप नैने टॉन यांचं पाहिलं. षटक क्रमांक 2 करेल गोलंदाज राहुल, तर बॅटिंगसाठी समीर आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा एक जबरदस्त नजरानं तिथे आपण पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल कोती आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावपल कोती बनायला गेल्यात. 19 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना, टू डायची मॅच आहे. काटोंकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही टीमवरती टांगती तलवार आहे. जिंकणारा संघ एलिमिनेटरला, पराभूत संघ या स्पर्धेच्या बाहेर पडेल. म्हणजे कोणती टीम एलिमिनेटरची मॅच खेळेल आणि कोणता संघ या स्पर्धेचा निरोप घेईल ते देखील आपण पाहणार आहोत. विजेत्या संघाला एलिमिनेटर धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या टीमच्या विरुद्ध खेळावं लागेल. ते देखील फार महत्त्वाचं आहे. एलिमिनेटरला कोणता संघ पोचलाय, अजून कोणती टीम येणं बाकी आहे आणि कशा प्रकारे टीम बक्षीस पात्र होत आहेत. 4 संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत आपल्याला धडक मारताना पाहायला मिळतील, दाखल होताना पाहायला मिळतील. 19व्या धावफलकावर षटक क्रमांक 2. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर तिथे विकेट किपरच्या पाठीमागे अडवलं जाईल. लेग पायच्या रूपानं एक सिंगल येते. लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न राहुल राजपूतचा आपण सातत्यानं पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षणच्या प्रमाणे सजवलेलं आहे त्याप्रमाणे गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित आहे. बाउंड्री लाईनवरती आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आहे. एक डीप मिड विकेटला आहे, एक डीप बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहिलं तर आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. 20 धावा धावफलक होत आहेत. समीरसाठी एक रिव्हर्ससाठी देखील क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तैनात केलाय. इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन आपण पाहतो इथे मैदान ते केलं जाते. 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बॅक टू बॅक खूप चांगले पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूती 3 धावा, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावफलक 20 धावा. प्रदीप नैनीत राहुल राजपूत या 2 गोलंदाजांना आपण पाहतोय प्रभावित करतात, इम्प्रेस करतात आपल्या खेळानं. गोलंदाजीत आपण पाहिले तर थोडेसे चेंजेस, थोडेसे बदल केले जातात. गोलंदाजांच्या पोझिशन काही जागा चेंज होत आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून फटका. समीर रणसिंगच्या बॅटमधून चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार. स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 24 धावा धावफलक होत आहेत. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. समीर बॅटिंग करतोय 2 चौकारांच्या मदतीनं. 6 चेंडू 14, तर ओमकार जगदाळे 4 चेंडू 8, 1 चौकार त्यानं इथे मैदान ते केलंय. दोन्ही बॅटरचं स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर 200हून अधिक आहे. इथे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलनं फटका खेळा. तेच क्षेत्र, तोच गोलंदाज, तोच फटका त्याच बॅटरच्या बॅटमधून. सलग दुसरा समीर रणसिंग खेळतोय खणखणीत, चौकार. 28. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. आज सकाळपासूनच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी मैदानाच्या अवतीभोवती सातत्यानं केलेलं आहे. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर आज या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 28 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय, जेल टिपलाय, बिग विकेट गॉन. समीर रणसिंग बॅक टू द पवेलियन.
28 धावा धावपल कोणत्या आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावली. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले तर संपले गेले. तिसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर सुरू होताना पाहायला मिळेल. धावपलकांनी स्कोर कार्ड आपण पाहिले तर 28 रन, 28 धावा, एक कडी बाद, पहिली 2 षटकं संपतायत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू होते. राहुल राजपूतचं एक षटक आपण पाहिलं त्यामध्ये 11 धावा आल्या, एक विकेट आली. प्रदीप नने त्यांचं एक षटक आपण पाहिलं त्यामध्ये 16 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद, 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमतः बॅटिंग करते टीम आर्यम ग्रुप खराडीच्या संघ आपण पाहतो मैदान होती. चला थोडं पटपट खेळा, स्पीडअप करा, थोडी घाई करा. यानंतर अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. या ज्या मॅचेस सुरू आहेत या सगळ्या सुपर 8च्या आहेत. अजून क्वालिफायरला सुरुवात झाली नाही. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2, त्यानंतर मेगा फायनल, अजून 4 मॅच यानंतर बाकी आहेत. आणि जवळपास आता घड्याळाकडे जर तुम्ही पाहत असाल ना तर आता इथे वाजले तब्बल 12:30. ही मॅच संपेल 1 वाजता. 1 नाही, 1:15, 1:30 वाजेल. त्यानंतर पुढे 4 मॅच आहे. शेड्यूल फार मोठा आहे, वेळ फार कमी आहे. आज मान्यवरांची प्रचंड मोठी उपस्थिती आपण पाहणार आहोत. बक्षीस वितरण समारंभ देखील आहे. त्यामुळे थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. अंपायर सर टीमला सूचना करा. 30 मिनटं एका डावासाठी आहेत, 25 मिनटं 5 षटकांसाठी आहे. नियम फार महत्त्वाचे आहेत. दिलेल्या नियमात दिलेल्या वेळेत सामने देखील खेळणे गरजेचं आहे. एक कडी बाद, 28. यावेळचा चेंडू होता, चोपून खेळलाय. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक खणखणीत सुंदर चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 32 रन, एक कडी बाद, 32 धावा. सुंदर फटका आपण पाहतोय. स्वीपचा एक देखणा नजारा आपण पाहिलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलं तर मैदानात टाकलाय. विकेट किपरकडे जातो. एक डॉट बॉल आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळतोय. 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. ओमकार जगदाळे, मयूर साखरे इथे पुढे सरसवत. चेंडू मात्र खेळला. फटका सुरेख आहे. डीप कव्हरला चेंडू अडवलं चाल तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोणते आकडे बदलतात. एक कडी बाद, 34 धावा. प्रदीप नैनी टॉन इथे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडू ते चौकार आल्यानंतर 2 चांगले चेंडू टाकलेत. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक कडी बाद, 34. इथे खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. विकेट होईल पतन आणि बॅटर क्रमांक 2 ओमकार जगदाळे बॅक टू दी पविलियन. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होत आहेत. चला न्यू बॅटर, नवीन फलंदाज, थोडं पटपट चला. 2 गडी बाद, 34 धावा. त्या मात्र धावपल होत आहेत. 34 रन, 34 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. 34 धावा, 2 गडी बाद. आर्यम ग्रुप खराडीचा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब या टीमच्या विरुद्ध इथे आपण त्या टीमला देखील मैदानात पाहतोय. चला थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा, वेळ वाचवा. वेळ फार महत्त्वाचा आहे. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर या षटकातील 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. 2 गडी बाद, 34. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. tenniscricket.in माध्यमातून ऑनलाईन देखील यूट्यूबवरती प्रेक्षक आपण पाहिलं तर असंख्य या स्पर्धेत चालना घेतात. अनेक व्ह्युअर्स आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळतात. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण सातत्यानं तिसऱ्या पर्वात पाहतोय. यावेळचा चेंडूचा फटका फसलाय. प्रदीप नैनी टॉन यांच्याकडनं झेल सुटलाय आणि तोपर्यंत धावा येतात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद, 36 धावा.
आकाश मडकर, मयूर साखरे ही जोडी आपण बॅटिंगसाठी पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे. 2 गडी बाद 36 रन लॉस ऑफ 2 विकेट. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. प्रदीप नैनित आणि राहुल राजपूत या दोनही गोलंदाजांनी आतापर्यंत षटकं टाकलेले आहेत. गोलंदाजीतून इम्प्रेस केले, गोलंदाजीतून प्रभावित केले. खूप चांगली कामगिरी सातत्याने आपण या दोनही गोलंदाजांकडनं पाहिलेलं आहे. 36 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानावरती. इथे देखील आपण पाहिले तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील काढा घेत चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37 धावा. 37 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. पहिली 3 षटकं संपलेली आहेत. उर्वरित 3 षटकं ते देखील आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. धावफलक 37. चला विनंती आहे थोडी घाई करा. वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. दोन्ही टीमसाठी ती मात्र असणार आहे. चला विनंती आहे थोडी घाई करा. अंपायर सर सूचना करा. 37 धावा धावफलक होत्या. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 3 षटकं झालेले आहेत. अंपायर सर टायमिंग सुरू आहे. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची बंधन आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विनंती एकच आहे की वेळ वाचवा. दिलेल्या निर्धारित वेळेत जर षटकं टाकली जात नसेल तर त्या टीमला, त्या संघांना, त्या खेळाडूंना इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. धावा धावफलक होता. 2 विकेट आपण पाहिलं तरी गमावल्या. 3 षटकं देखील आपण पाहिलं तर संपतायत. 4थ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू वीरेन नैनीचा आणि पहिल्या चेंडूवरती मिळतंय तिसऱ्या पंचांचा वापर, टेक्नॉलॉजीचा वापर. परंतु बॅटरनं घरटे सोडलंय. फलंदाजानं तिथे घरटे सोडलेलं आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 37 षटक क्रमांक सुरू झाले. 4थ्या क्रमांकाचं आणि वैयक्तिक पहिलं करेल षटक गोलंदाज वीरेन नैनी. ओयूटी आउट, बॅटर बाद, फलंदाज आउट. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 37 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. या षटकात आपण पाहिले तर वीरेन नैनीत प्रभावित करेल का, इम्प्रेस करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. फार महत्त्वाची गोलंदाजी असेल वीरेन नैनीतची. पहिल्या 3 षटकात फार कमी धावा आल्यात. म्हणजे जशी सुरुवात आर्यम ग्रुप कराडी संघाकडून व्हायला हवी ती त्या प्रकारची सुरुवात झाली नाही. परंतु कमबॅक करतोय वीरेन, पुनरागमन करतोय वीरेन आणि सुरुवातीचे आघाडीचे टॉप ऑर्डरचे काही बॅटर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. समीर आउट झालाय, ओमकार बाद झालाय, मयूरला देखील आपण परतताना पाहिलेलं आहे. तर इथे आता मयूर साखरे आणि त्याच्या सोबतीला बॅटर नीलकंठ पवार ही जोडी बॅटिंग करेल. धावफलक 3 गडी बाद 37. षटक क्रमांक 4. वीरेन नैनीत फिरकीचा जादूगार, फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार जो इथे आता गोलंदाजीच्या मार्क होत आहे. उभरत आहे, उदोन्मुख आहे, नवोदित आहे, यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे. अवघा अंडर 14चा तो गोलंदाज आहे. इथे आपण पाहिलं तर फार कमी वयातील खेळाडू म्हणून वीरेन नैनीतला आपण या स्पर्धेत पाहिले. मी सकाळी सांगितले की काल देखील त्याची एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली. tenniscricket.in या जगप्रसिद्ध वाहिनीच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून 1,71,000 प्रेक्षकांनी त्याची ती क्लिप व्ह्यू केलेली आहे. तिला भरपूर लाईक्स आल्यात, भरपूर कमेंट आल्यात आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण सातत्यानं वीरेन नैनीतकडनं पाहिले आणि तो इथे मैदानाच्या आतमध्ये. या वयात जर खेळासाठी आपण पाहिलं तर इतकं
पूरक वातावरण असेल आणि घरातूनच आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी प्रचंड मोठी त्याला पाठबळ आहे, त्याला पाठिंबा आहे, त्याला सपोर्ट आहे आणि त्याच बळावरती वीरेन नैनीत इथे जबरदस्त कामगिरी करतोय. तो त्याच्या 18 ते 22च्या 18 ते 24च्या वयात कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी करेल हे खरं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर स्विंग प्राप्त करतोय, वळण घेतोय. विकेट किपर वीरेन नैनी त्यांचे पिताश्री आपण पाहतोय प्रदीप नैनीत आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय. बाप लेकांची जोडी एकमेकांच्या समोर आहे. एक विकेट किपर आहेत, एक गोलंदाज आहेत आणि खरं तर या मॅचमध्ये प्रचंड मोठी कमाल ती आपण पाहतोय. 3 गडी बाद 39वा षटक क्रमांक 4. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवताना मिस फिल्डिंग, छोट्या छोट्या चुका, चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार. जिथे 1 धाव होती तिथे 2 आल्या असत्या तरी काय हरकत नाही, परंतु तिथे एवढं खराब क्षेत्ररक्षण होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं आणि तिथे आल्या 4 धावा. म्हणजे वीरेंद्रने पहिले 3 चेंडू फार कमालीचे केले. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्या, एक डॉट बॉल टाकला, एक विकेट मिळवली आणि चौथ्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण, तिथे धावा आल्या 4. 3 गडी बाद 43. चौथं षटक मैदानावरती नीलकंठ पवार, मयूर साखरे, गोलंदाज वीरेन टू नीलकंठ इथे आपण पाहतो एकमेकांसमोर आहेत. रिव्हरचा प्रयत्न होता, फटका फसलाय, झेल सुटलाय. चेंडू अडवताना क्षेत्ररक्षण खराब, पुन्हा खराब कामगिरी, छोट्या छोट्या चुका आणि तिथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार, 4 धावा. बाकीच्यांना विनंती आहेत, प्रेक्षक आपण आजूबाजूला थांबू नका, तिथे गर्दी करू नका, हवा येऊ द्या, तिथे गर्दी करू नका. प्रेक्षकांना विनंती आहेत, हवा येऊ द्या, तिथे गर्दी करू नका. थोडंसं बाजूला थांबा प्रेक्षक, तिथे गर्दी करू नका. मोकळी हवा येऊ द्या, विनंती असेल प्रेक्षकांना, तिथे गर्दी करू नका. चेंडू अडवताना आपण पाहिलं तर थोडीशी पडझड मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा त्या देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. परंतु प्रेक्षकांना विनंती की त्या क्षेत्ररक्षकाच्या जवळ आपण गर्दी करू नका. चला बाकीचे क्षेत्ररक्षक मैदानावरती अंपायर सर सबस्टिट्यूट घेतला तरी चालेल, वेळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर देखील पुढील मॅचेस भरपूर खेळवायच्यात. वडगाव शेरी 11 टीम आपण उपस्थित झाला असेल तर प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा. उमेशदादा रोटी युवा मंच, कॅप्टन नागेश पुजारी आणि टीम आपण जर उपस्थित असाल तर संपर्क करा. त्याचबरोबर SK ग्रुप नोमान स्पोर्ट्स क्लब, आपले कॅप्टन नदीमबाई आपली देखील प्लेइंग 11 जमा करा. यानंतर 1 इनिंग डाव संपल्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण तिथे संपन्न करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल की आपण दोन्ही टीम प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. 3 गडी बाद 47 षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. सत्तेचाळीस धावा धावपलकृत आहेत. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्या. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे. नीलकंठ पवार आणि मयूर साखरे जोडी आपण पाहिले तर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. वीरेन नैनीचे षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. 5 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याने मिळवली. एक बॅटर त्याने इथे मैदानावरती बाद केलाय. षटक क्रमांक करतोय 4थ्या क्रमांकाचं वीरेन प्रदीप नैनीत.
यावेळीचा चेंडू होता इस्टेनच्या पाठीमागे तो शॉट थर्डवन लाडूला चाल तोपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस एक अतिरिक्त अवांतर धाव 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. म्हणजे विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकल्यानंतर एक सिंगल येते. व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय आणि धावफलक आकडे बदलतात. 49 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 4. शेवटची काही षटकं देखील आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर बाकी आहेत. 49 धावा धावफलक होत्या. 3 विकेट गमावल्या. 3 बॅटर इथे आपण पाहिले तर बाद झालेत. एक चांगली सुरुवात. यावेळीचा चेंडूता शपलवून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 49 धावा. RM ग्रुप खराडी प्रथमतः बॅटिंग करते. प्रथमतः धावा बनवताना पाहायला मिळते. 49 बनवल्या. 3 विकेट गमावल्यात. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब या टीमच्या विरुद्ध आपण पाहतोय सामना. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. अंपायर सर विनंती करा. क्षेत्ररक्षकांना टीमला सूचना करा. वेळ भरपूर झालेला आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब आपण भरपूर वेळ घेत आहे. त्यामुळे अंपायर सरांना विनंती असेल की वेळेची काय बंधनं आहेत. 30 मिनिटांचा कालावधी आपण एका डावासाठी दिलेला आहे. 25 मिनिटांचा कालावधी हा 5 षटकांसाठी आहे. त्यामुळे वेळ वाचवा, थोडंसं स्पीडअप करा, थोडी घाई करा. एकोणपन्नास धावा धावफलक होत्या. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्या. षटक क्रमांक 4 मैदान ती संपलं गेले. उर्वरित शेवटची 2 षटकं देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 12 चेंडू ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. अब्बास शेख येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 5 करतील. 49 धावा धावफलक होत्या. 3 विकेट गमावल्यात. RM ग्रुप खराडीचा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. प्रदीप नैने टॉन अँड टीम कमिटीकडनं सूचना येत आहेत. वेळ फार महत्वाचा आहे. या सुपर 8च्या मॅच सुरू आहेत. 1 वाजायला आलाय. क्वालिफायरच्या मॅच यानंतर खेळवायच्या. बक्षीस पात्र संघांना खेळवायचे आहे. त्यामुळे थोडं सहकार्य करा. पहिला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होईल आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू जाईल. 1 टप्पा घेत 2 टप्पा घेत सीमा पार. चौकार. क्लब संघ इथे आपण करतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद. 53 धावा धावफलक होते आहेत. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहतो या षटकातील बाकी आहेत. धावफलक 53. 3 गडी बाद. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरुवात मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता. गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नॉमेस लँड होती. टप्पा पडतोय तोपर्यंत काही धावा येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू भोवती आपण पाहिलं तर सातत्याने खेळताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्त्वाच्या आहेत. षटकार चौकार देखील आपण पाहिले तर इथे खेळणं फार गरजेचं आहे. 55 धावा धावफलक होत्या. 3 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. अब्बास शेख अनुभवी गोलंदाज. एक्सपिरियन्स फार मोठा आहे आणि अनुभव हा फार मोठा आहे अब्बासकडे. गोलंदाजी फलंदाजी एक अष्टपैलू ऑलराऊंडर. इथे फटका मात्र खेळलाय. चेंडू उंची घेतोय. लांबी घेताना पाहायला मिळत आहे परंतु झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट होईल पतन. बॅटरला मात्र परतावा लागेल. नीलकंठ पवार बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर कृष्णा स्वामी इथे आता बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. पंचावन्न धावा धावफलक होत्या. 4 विकेट आपण पाहिले तर गमावल्या. शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहे. काल कृष्णा स्वामी याच बॅटरनं अब्बास शेखला सलग 2 इन रो एका पाठोपाठ एक बॅक टू बॅक षटकार खेळ होते आणि खरं तर हा बॅटल काल आपण रंगताना पाहिला. तोच बॅटल इथे पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. अब्बास शेख टू कृष्णा स्वामी. कशा प्रकारे असेल गोलंदाजी फलंदाजी.
कालच्या दोन खेळाडूंना आपण एकमेकांसमोर पाहिला असते, दोन खेळाडू पुन्हा एकदा आमने सामने आहेत, परंतु टू ऑर डायची मॅच आहे. दोन्ही टीम वरती टांगती तलवार आहे. विजेता संघ एलिमिनेटर खेळणार आहे, पराभूत संघ स्पर्धेचा निरोप घेणार आहे. पहिला चेंडू होता शरीर भेदक अंग भेदक मारा, तो देखील आपण पाहिलं तर तिथे केला. ते डॉन चुकी करतायत, धावेसाठी केली जाते धावपळ, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा प्रचंड मोठी धावपळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केली, थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवला आणि तिथे काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब प्रचंड गडबड गोंधळ, धावपळ धावपळ मैदान ती सुरू आहे. एका बाजूला धावा बनवायच्यात आर्यन ग्रुप खराडीला, परंतु ज्या चुका केल्यात ना इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाने, त्या प्रचंड मोठ्या धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केला. सेफ आहे, बॅटर नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे, 55 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक 5 मैदान ती शेवटचे काही चेंडू इथे मात्र करतील गोलंदाज अब्बास शेख. इथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. स्लॉगवर टेतोर यानंतर आपण पाहणार आहोत. शेवटचे षटक यानंतर पाहायला मिळेल. 55, 4 गडी बाद. आर्यन ग्रुप खराडी प्रथमतः करते बॅटिंग. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, झेल टिपला गेलाय. आणखीन एक विकेट. कृष्ण स्वामी बॅक टू द पवेलियन. पंचावन्न धावा धावपल होतात, 5 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर सुरू आहे. अब्बास शेख गोलंदाजी करतात, 5 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च केला, 2 विकेट अब्बासने इथे मिळवलेल्या आहेत. अब्बासकडे अनुभव फार मोठा आहे, अचूकता योग्य टप्पा आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, एक लयबद्ध मारा करतोय. प्रतिस्पर्धी बॅटरला थांबवण्यासाठी त्यानं प्रचंड प्रयत्न केलेत, सातत्यानं तो प्रयत्न करतोय. आणि खरं तर कालच्या बॅटरनं त्याच्यावरती आक्रमण केलं, आज अगदी त्याची विकेट तो इथे संघाला मिळून देताना पाहायला मिळतो. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट हा खेळ असाच आहे, कधी फलंदाज गाजवतात, कधी गोलंदाज गाजवतात, कधी बॅटिंग करणारी टीम विजय होते, कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकतो. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू तो ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर रूम देत चेंडू मात्र एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 55, 55 रन, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा चेंडू इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि शेवटच्या षटकाला देखील इथे आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. शेवटचे षटक आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय 5 गडी बाद, 55 धावा धावपल होत आहेत. स्लॉगवर टेतोर देखील इथे आपण पाहू शकाल. राहुल राजपूत आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. इलियासभाई शेख संघाचे संघमालक व्यासपीठ होते आपण पाहिलं तर त्यांचंही शुभागमन आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्याच टीमचा संघनायक शेवटचे षटक करेल गोलंदाज राहुल राजपूत. स्लॉगवर टेतोरमध्ये तर टीमची संख्या 5 गडी बाद, 55 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर पंच कळत आहेत. खराब चेंडू अतिरिक्त अवांतर धाव येते, एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 56 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. 5वं षटक आपण पाहिले ते संपले. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. स्लॉगवर टेतोर करण्यासाठी संघनायक कॅप्टन राहुल राजपूतला आपण पाहतोय. 5 गडी बाद, 56. शेवटचे षटक. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळतोय, विकेट किपरकडे जातोय, एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आपण राहुलकडनं आपण पाहतोय. विशेषतः तो तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडंसं वळण देतोय, चेंडूला थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहिलं तर स्विंग करताना पाहायला मिळतोय, बाह्य वळण देताना पाहायला मिळतं. आणि तिथे एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. राहुलनं केले, कमबॅक केले, पुनरागमन, पहिला खराब चेंडू, त्यानंतर एक डॉट बॉल. इथे बॅटची काढा घेत चेंडू अडवलं चाल, शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत एक सिंगल येते.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 5 गडी बाद 57, 57 रन, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे षटक आपण पाहतोय स्लॉगवर टेतोर. टू डायची मॅच आहे. दोन्ही टीमवरती टांगती तलवार आहे. विजेता संघ एलिमिनेटर खेळेल, परंतु पराभूत संघाला वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वाचा इथे मात्र निरोप घ्यावा लागेल. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडू मात्र चाल सीमा पार डीप मिड विकेटला ठोकलाय. उत्तुंग प्रहार, षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 63 धावा धावपल कोती. शेवटचा आणि अंतिम षटक. शेवटचे 3 चेंडू स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. राहुल राजपूतनं पहिला चेंडू खराब केला, त्यानंतर 2 चेंडू चांगले टाकले आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला तो आपण इथे मैदानात पाहतोय. राहुल अक्षय मानेसाठी गोलंदाजी करतोय. मयूर साखरे नॉन स्ट्राईकला आहे. अक्षय 2 चेंडू 6, मयूर 3 चेंडू 1. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. रनआउटची संधी, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर मैदानावरती एक सिंगल, एक धाव ती मात्र पळून पूर्ण केली जाईल. लेग बायच्या रूपानं एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोते आकडे बदलतील. 64 रन, 5 गडी बाद 64 धावा. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील 64 धावा धावपल कोत्यात. 5 विकेट गमावल्यात. आरएम ग्रुप खराडी विरुद्ध इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा या 2 टीम आपण पाहतोय. खराडी विरुद्ध येरवडा. इथे फटका मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, फेकी सुरे, एक बॅकअप चांगला, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थर्ड अंपायर घेतला गेलाय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. रमजान शेख सर थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. tenniscricket.inचे आमचे 3ही कॅमेरामॅनचं कौतुक आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि थर्ड अंपायर OUT आउट, बॅटर बाद. चला, वडगाव शहर 11चे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला SK ग्रुप अर्थात नोमान स्पोर्ट्स क्लब. SK नोमान स्पोर्ट्स क्लब आपले कॅप्टन आहे. प्लेइंग 11 जमा करा. पुढील मॅचचा टॉस केला जातोय. यानंतर आजच्या शेवटच्या अंतिम दिवसातील जी पहिली मॅच होती ती आता सुरू होणार आहे. क्वालिफायर 1 यानंतर आपण मैदानात पाहणार आहोत. या सुपर 8च्या मॅचेस आहेत. या सगळ्या सुपर 8च्या लढती आपण पाहतोय. त्यामुळे विनंती आहे की वेळ वाचवा. 1 वाजलाय, अजून एक डाव बाकी आहे आणि त्यानंतर क्वालिफायरच्या मॅचेस सुरू होणार आहेत. त्यामुळे विनंती एकच आहे, थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा, वेळ वाचवा. जर जिंकलात तर तुम्हालाच खेळायचे एलिमिनेटरची मॅच. त्यामुळे थोडी घाई करा. बाकीचे 3 टीम आपण रेडी राहा. इथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला, रनआउटची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रनआउट, धाव बाद. त्यामुळे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार सगळ्या मॅच होणार आहेत. बक्षीस पात्र झाले पुढील 3ही संघ. आपण बी रेडी. चला कॅप्टन आता वडगाव शहर 11 उमेश दादा रोटी यॉमन संघाचे कॅप्टन नागेश दादा पुजारी. या कॅप्टनना विनंती आपण प्लेइंग 11 जमा करा. तर दुसऱ्या बाजूला SK ग्रुप नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा या टीमचे कॅप्टन नदीम भाई आपली प्लेइंग 11 जमा करा. लगेच आपण टॉस करतोय. ओके, चला विनंती आहे. कॅप्टन आलेत नदीम शेख. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे वडगाव शहर 11 उमेश दादा रोटी यॉमंच या संघाचे कॅप्टन. आपणही संपर्क करा. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जातोय. संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या प्लेइंग 11 जमा करा. आजच्या दिवसातील पहिला सामना म्हणजे शेवटच्या अंतिम दिवसाचं जे शेड्यूल आहे त्यातील ही पहिली मॅच असेल. परंतु आजच्या दिवसभरातील सामना क्रमांक 3 तो देखील आपल्याला इथे सुरू होताना पाहायला मिळेल. एक इनिंग डाव संपला. प्रथमतः बॅटिंग करताना बनवलं गेलं त्या 65 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू बनवायच्या 66 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करून आता बॅटिंग करताना मैदानात पाहायला मिळेल. तर प्रथमतः बॅटिंग केलेली टीम आरएम ग्रुप खराडी हा संघ देखील आपण पाहिलं तर एका लाईनीत एका ओळीत मैदानात दाखल होतोय. तो संघ देखील आपल्याला इथे मैदानात आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. लगेचच आपण इथे सामन्याला सुरुवात करतोय. प्रथमतः बनवल्यात 65 विजयासाठी टार्गेट ठेवले.
36 चेंडू आणि बनवायच्यात 66 धावा. चला इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब आघाडीचे बॅटर पाठवा. कॅप्टन राहुल राजपूत अँड टीम आपले सलामीचे बॅटर पाठवा. चला इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. चला कॅप्टन राहुल राजपूत आणि टीम वेळ भरपूर झालेला आहे. कमिटीकडनं सूचना येतात, आम्ही सातत्यानं सूचना करतोय. वेळ फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण सगळे सामने वेळेत खेळवतोय. थोडंसं सहकार्य करा, थोडी घाई करा. यानंतर आपण क्वालिफायर 1च्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन आलेत, नदीम शेख, नागेश पुजारी. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय आणि टॉस करण्यासाठी मान्यवरांना या ठिकाणी विनंती केला ते आपण टॉससाठी या. भूषणदादा परांडे आणि उमेशदादा टिंगरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये या, त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. आपण सगळेजण पाहता वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचं केला ते भव्य दिव्य आयोजन नियोजन. यानंतर सुरू होईल शेवटच्या अंतिम दिवसातील प्रचंड मोठं घमासान आणि पहिल्या क्वालिफायर 1चा केला तो टॉस. एका बाजूला आपण पाहणार आहोत अनिकेत भाऊ पवार, संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीचा एसके ग्रुप अर्थात नोमान स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल उमेश दादा रोटे यॉमंच अर्थात वडगाव शेरी 11 वडगाव शेरी. टॉस केलाय दोन्ही कॅप्टन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस चालाय. टॉस जिंकलाय प्रथमतः उमेश दादा रोटे यॉमनच्या वडगाव शेरी 11 संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले अनिकेत भाऊ पवार, संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीच्या संघाला अर्थातच एसके नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा हा संघ यानंतर करेल प्रथमतः क्षेत्ररक्षण. ती असेल क्वालिफायरची मॅच, त्यानंतर असेल एलिमिनेटरचा सामना आणि त्या बाजूला असतील त्या मॅचमध्ये धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, विशाल भाऊ टिंगरे युवा नेते यांच्या मालकीचा संघ आणि या सामन्यातील विजेता संघ तो मात्र खेळ एलिमिनेटरची मॅच. बक्षीस पात्र चारही टीमला आपण आज पाहणार आहोत. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे. प्रेक्षक देखील प्रचंड मोठी गर्दी करतात. एक इनिंग एक डाव संपलाय. बनवल्या गेल्यात 65 आणि बनवायच्यात 66. 36 चेंडू आणि 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया छोटंसं बदल आणि दुसऱ्या डावाचं समालोचन आपण ऐकूयात. आमचे सहकारी समालोचक मित्र रोहन जाधव सर आज आपल्या समेत उपस्थित आहेत. ऐकूयात त्यांच्याच वाणीतून दुसऱ्या डावाचं समालोचन. धन्यवाद सर. तर डावाला होती सुरुवात. आपल्याला पाहायला मिळतंय प्रथम षटक हाताळताना गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सनी मिसाळ यांना, तर नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल राजपूत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ISCC क्रिकेट क्लब संघ जो आपल्याला 66 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. तर प्रथम षटक हाताळण्यासाठी निलेशला आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 6 धगधगता थरार जो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, अगदी निलेशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. अगदी ऑफसाईड आणि ऑफसाईडला पकडून केलेली गोलंदाजी जी निलेशची आपल्याला पाहायला मिळते. अगदी 40+ खेळाडू आहे तरी देखील अतिशय जबरदस्त अशी कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आर्यम ग्रुप खराडी या संघाकडून खेळत असताना अतिशय दर्जेदार अशी कामगिरी या गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र बॅटची कडा आहे. चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. अगदी सुंदर स्टॉप करताना पाहायला मिळाले यष्टीरक्षक समीर. चेंडूला स्टॉप केले. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. संघाचं खातं मात्र उघडलं गेले. धावफलकावर आपण धावा पाहतोय. एक धाव जी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये.
अतिशय दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा, भव्य दिव्य बक्षिसं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुंदर आयोजन आणि नियोजन जे नक्कीच पाहायला मिळतं. जिथे विशालदादा टिंगरे असतील ना, तिथे सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळणारच. यावेळेस मात्र स्विच हिट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि टिपलाय झेल आणि संपलाय राहुलचा खेळ. आणि बॅटर राहुल राजपूत महत्वाच्या सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. एक धावेवर बसलेला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर नवीन बॅटर प्रदीप न्यायनीत एक अनुभवी खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. 40+ दोन्ही खेळाडू 40+ आहेत आणि आता 40+ चं क्रिकेट दोन्ही खेळाडूंमधलं कसं असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहा, सरळ बॅटने समोरच्या बाजूला फटका खेळला, त्यावर आपण पाहतो एक धाव तर आलीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गडबड झाली आणि आपल्याला पाहायला मिळेल पंच नक्कीच थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवतायत. अगदी धाव घेण्यामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळाली. निर्णय मात्र डिसिजन पेंडिंग मध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि बॅटर OUT आउट असेल, धावबाद असेल बॅटर. अगदी थोडीशी घाई केली आणि ते घाई करण्याच्या नादामध्ये फलंदाज आपली विकेट देऊन बसलाय. अति घाई आणि संकटात जाई. दोन धावा धावफलकावर आहेत आणि दुसरा धक्का देखील बसताना पाहायला मिळतोय. ISCC क्रिकेट क्लब अर्थात इलियास भाई शेख यांच्या मालकीचा संघ. चला नवीन बॅटर आकाश खंडाळेला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आपल्याला. निलेश यांचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव आली होती परंतु नक्कीच फेकी करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये गडी धावबाद होताना पाहायला मिळालाय. तर आता नवीन बॅटर आकाश खंडाळेला आपण पाहणार आहोत. आता मात्र संघाला गरज आहे आणि गरज असताना संघासमोर संघाला तारण्यासाठी तारणहार पाहिजे. तो तारणहार आकाश खंडाळे असेल का हे आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस सरळ बॅटने फटका खेळलाय समोरच्या बाजूला. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक आपण पाहतोय 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा स्वामी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. या देखील गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना इम्प्रेस केले, चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि टिपलाय झेल आणि संपलाय आकाश खंडाळे यांचा खेळ. आणि या ठिकाणी सुंदर झेल शिवा यांचा पाहायला मिळाला आणि कृष्णा यांची एक देखणी गोलंदाजी आणि त्यासमोर मात्र आकाश बाद होताना पाहायला मिळालाय.
आणि आपण पाहतोय तिसऱ्या धावेवर बसलेला तिसरा धक्का जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय आकाश खंडाळे. असा बॅटर पाहिजे ना ISCC संघाला की जो विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल आणि शांत डोक्याने एक पार्टनरशिप पाहिजे मैदानामध्ये. ती पार्टनरशिप हे दोन फलंदाज करतील का हे आपल्याला मैदानामध्ये पाहावं लागेल. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा टिपलाय झेल आणि संपलाय विजय काटे यांचा खेळ. खेळाडू झेल बाद. या दरम्यान या ठिकाणी आगमन होते अगदी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे मार्गदर्शक अक्षय भाऊ दळवी यांचं देखील आगमन होते. आपले देखील वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अब्बास. हा बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. संघाचे 4 गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 3 या धावसंख्येवर संघ फार अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक भागीदारी तुम्हाला मैदानामध्ये फार महत्त्वाची आहे. ती भागीदारी कोणता या ठिकाणी मान्यवर कृष्णाजी राजपूत यांचं देखील आगमन होतंय आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू पुन्हा हवेमध्ये आणि या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळतोय. दुसरी विकेट पूर्ण करताना पाहायला मिळतोय कृष्णा स्वामी जो या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. आणि दीपक जांदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल कृष्णा स्वामी यांना. विकेट हॅट्रिक महत्वाच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत कृष्णा स्वामी. अप्रतिम. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 गडी टिपलेत कृष्णा स्वामी यांनी आणि 3ही खेळाडू झेलबाद आहेत. काय त्यांच्या गोलंदाजीची कला आहे. अगदी योग्य लाईन अँड लेंथवर केलेली गोलंदाजी आणि त्यावर टिपण्यात आलेले 3 मोहरे जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू कृष्णा स्वामी सामना करतील वृषभ. यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय वृषभ यांनी. हा बॅटर मात्र इम्प्रेस करू शकतो या सामन्यामध्ये कारण लेदर क्रिकेटर आहे आणि या चांगला खेळ एरोडा प्रीमियर लीग मध्ये या बॅटरचा पाहायला मिळाला नाही सर्वांना. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा खेळाडू होता वृषभ बटोला आणि यावेळेस खेळलाय स्विच हिटचा एक देखना फटका वृषभ बटोलाच्या बॅटमधनं येतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. पासून हार्दिक हार्दिक स्वागत. दादांचं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला आगमन होते. ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेला 1 धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेने आता धावफलक पुढे गेलाय. धावफलकावर धावसंख्या आहे 8 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ मात्र गारद पडलाय आणि आता आपण समीकरण पाहणार आहोत. 24 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं लवकर खेळायचंय. विनंती आहे क्षेत्ररक्षणामध्ये लवकर बदल करा, लवकर खेळा. आपल्याला आजच्या दिवसात फार मोठं शेड्यूल आहे सामन्यांचं.
8 धावा धावफलकावर आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 58 धावा हे आपल्याला समीकरण पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा निलेश येताना पाहायला मिळतोय. अगदी या गोलंदाजाकडे पाहिलं ना तर हा गोलंदाज अगदी निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. त्यानंतर कृष्णास्वामी येत आहेत, ते विकेट टेकर गोलंदाज ठरत आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये असंच पाहायला मिळतंय. या दोन गोलंदाजांची कमाल आर्यम ग्रुप खराडीकडून पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता जो शॉर्ट कव्हर मध्ये खेळलाय, त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा अगदी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कशा प्रकारे हे आव्हान पेललं जाईल ICC क्रिकेट क्लब संघाकडून हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि यावेळेस मात्र अगदी चेंडू खेळलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत, त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच नक्कीच कळवतायत 1 धाव येईल. 1 धावेने धावफलकामध्ये होईल वाढ आणि धावफलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर येत आहेत. 1 धाव येते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि 1 धावेने धावफलक पुढे. 11 धावा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे संघाला. विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर प्रत्येक चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न या बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश आणि यावेळेस थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय. अगदी पंच आमच्याकडे वळतील. वाईट +1 आताच्या 2 धावा नक्कीच धावफलकावर नोंदविल्या जातील. या दरम्यान युवा नेते प्रसिद्ध उद्योगपती अक्षय भाऊ दळवी यांचं देखील आगमन होते. आपलं देखील या वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा निलेश. यावेळेस फुल टॉस होता, त्याला खेळलाय, ऋषभच्या बॅटमधनं आलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. धावफलकावर 6 ने वाढ होती. धावफलक 19 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल आणि संपलाय वृषभ यांचा खेळ. अगदी अप्रतिम झेल जो टिपलाय आणि खेळाडू ऋषभ बटोला मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय 6 गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 19 धावांवर बसलेला हा 6वा धक्का मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय युसुफ पठाण हा बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. या फलंदाजाकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस मात्र कव्हर्सला खेळलाय, ताकदवान फटका. क्षेत्ररक्षक आहेत, त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळेल आणि या 1 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लगावल्या जातील. 20 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर समीकरण आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तसं बघायचं झालं, टेनिस बॉलच्या भाषेत सांगायचं झालं तर 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 7 चेंडू सीमारेषा पार खेळायचे. हे साधं आणि सरळ सोपं गणित आहे, परंतु ते तितकंच अवघड आहे या गोलंदाजी समोर. या दरम्यान अक्षय भाऊ दळवी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्याच पद्धतीने उमेशदादा चौरे या मान्यवरांचं देखील वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा
रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. आज सकाळच्या सत्रापासूनच प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळते. अमयजी शेवाळे यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील या वडगाव श्री मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सौरभदाद कानसकर यांचं देखील आगमन होते. आपलं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. युसुफ पठाण यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर गौरवदादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांना. आपण पाहतोय कृष्णा स्वामी यांचा सुरेख चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेस आलाय बाहुबली ताकदवार फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. आणि असं म्हटलं जातं ना, परिस्थिती ढासळत चालली ना तर त्याला सुधारण्यासाठी आपली मनस्थिती ठीक असावी लागते. आणि ती मनस्थितीमध्ये बॅटर युसुफ पठाण येताना पाहायला मिळतोय की मला सामना जिंकवायचा आहे, मला या संघामध्ये का घेतलंय ना ते मला दाखवून द्यायचंय. आणि अजून लागोपाठचे 2 षटकार खेळले तर अक्षयदादा दळवी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक असेल युसुफ पठाण यांना. एका षटकाराने धावफलक पुढे गेलाय. 26 धावा धावफलकावर आहेत. आणि यावेळेस मात्र चेंडू अगदी मागच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळते. या एका धावेने होतीये धावफलकामध्ये वाढ. धावफलक आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 15 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष आहे. 15 चेंडू आणि 39 धावा. येरवडा प्रीमियर लीग झाली होती ना त्यावेळेस असाच वेळ होती हुसेनी 11 संघासमोर. आणि त्या काळात हाच बॅटर संघाला समोर धावून आला होता आणि जबरदस्त कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता युसुफ पठाण यांनी. आज मात्र वडगाव श्री मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये अशा प्रकारचा विजय संपादित करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. 27 धावा धावफलकावर आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय सनी मिसाळ आणि युसुफ पठाण. यावेळेस समोरच्या बाजूला जोरदार टोला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. गडबड फंबल झाली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण निळकंठ पवार यांचं पाहायला मिळालं. समोरच्या बाजूला 2 धावेने होईल धावफलकामध्ये वाढ. धावफलक आपण पाहतोय 29 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे अजून देखील सामन्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू कृष्णा. यावेळेस मात्र स्विच हिट केलाय. चेंडू हातामध्ये गेलाय. धावबादची शक्यता आणि पंच नक्कीच कळवतायत खेळाडूला धोका आहे आणि तो खेळाडू धावबाद असताना पाहायला मिळेल सनी मिसाळ. सातवा बॅटर मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय तर नवीन बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. हे देखील महाराष्ट्र पोलीस अधिकारी आहेत रवी जे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे. कृष्णा स्वामी यावेळेस अगदी आडव्या बॅटने फटका खेळलाय. त्यावर किती धावा येणार हे आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव तर आली. दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे जातोय. 31 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 35 धावा.
12 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 धावेंवर 7 गडी बाद आहेत. आता 12 चेंडू आणि 35 धावा. रवी आणि युसुफ पठाण ही जोडी मैदानामध्ये आहे. आपल्या संघाला सामना जिंकून देईल का या सध्याच्या क्षणी हे आपल्याला पाहावं लागेल, की आर्यम खराडी पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे आपल्याला पाहावं लागेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. एक खराडीचा आहे तर एक एरवड्याचा आहे. दोन संघांमधली क्रिकेटमय द्वंद्व जे रंगताना पाहायला मिळतंय या मेंटल कॉर्नरच्या मैदानावर जे आपल्याला पाहायला मिळतंय. शिवा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी शिवाजी यांची आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी जबरदस्त गोलंदाजी जी पाहायला मिळतीये. 11 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस होता. लेग साइडच्या दिशेला खेळलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवाजी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू तर उडालाय. क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. फेकी करतायत त्यावर 2 धावा येताना पाहायला मिळतंय. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण मात्र वारंवार बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 27 धावा. रंगतदार सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आहे. अजून देखील दोन्ही संघ जे झुंज देताना पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 27 धावा. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा जो आपण पाहतोय. 9 चेंडू 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा उतरता चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. त्यावर मात्र आपण पाहतोय 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने आपल्याला पाहायला मिळते. धावफलकात होतीये वाढ. धावफलक 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. युसुफ पठाण या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा असतील. युसुफ पठाण काय करणार हे पाहावं लागेल. 8 चेंडू आणि 26 धावा. आज हिरो ठरणार का युसुफ आपल्या घरच्या मैदानावर हे आपल्याला पाहावं लागेल. 8 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शिवा. सामना करतील युसुफ पठाण. यावेळेस मात्र अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यावर एकच धाव येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एका धावेने धावफलकात होतीये वाढ. धावफलक पुढे जातोय. 41 धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये आवश्यक आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 25 धावा. षटकार चौकारांची अपेक्षा आहे मैदानामध्ये. रवी करणार का षटकार चौकार, खेळणार का हे रवीकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. शिवा कमबॅक करतायत. यावेळेस पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपलाय झेल आणि संपलाय रवी यांचा खेळ. आणि आपण पाहतोय 8वा गडी बाद होताना पाहायला मिळालाय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 6 चेंडू आणि आपल्याला धावफलक पाहायला मिळेल 25 धावा. हा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 25 धावा. यानंतर नक्कीच आपण क्वालिफायर 1 ची मॅच पाहणार आहोत. SK नोमान स्पोर्ट फाउंडेशन विपक्ष टीम वडगाव शेरी स्पोर्ट्स. तर SK नोमान संघाला विनंती असेल सामना संपल्या आपले लगेच खेळाडू घेऊन आपण मैदानामध्ये यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ही आपल्याला देखील विनंती असेल कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. कारण अजून 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि आता घड्याळामध्ये 1:30 वाजताना पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज सार्थक. 6 चेंडू 25 धावा. गोलंदाज निळखंठ पवार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 6 चेंडू 25 धावा. युसुफ पठाण. आणि मात्र पहा काय चेंडू हाताळलाय निळखंठ पवार यांनी. अगदी सुंदर लेग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चेंडू वळण घेणारा पाहायला मिळालाय.
सुंदर निळकंठ पवार यांची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सरळ पोहोचतोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. चार चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे अजून देखील सामनाला. संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 4 चेंडू आणि 21 धावा. बॅटर युसुफ, समोर गोलंदाज आपण निळकंठला पाहतोय. 4 चेंडू 21 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी सुंदर गोलंदाजी निळकंठ पवार यांची आपल्याला पाहायला मिळते. युसुफला नक्कीच हिरो बनण्याची संधी आज मात्र या व्यासपीठावर आहे. तो कशा प्रकारे खेळणार. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सामन्यामधली हवा पूर्ण निघून जाताना पाहायला मिळते, कारण निळकंठ यांची सुंदर गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम खेळ या आर्यम ग्रुप खराडीचा देखील पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र खेळलाय पाठीमागच्या बाजूला. एक तडाखेबंद फटका. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. एक चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील फटका खेळलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील आणि संघ विजय होतोय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. आर्यम ग्रुप खराडी हा संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि त्यांचा एलिमिनेटरचा सामना आपल्याला नक्कीच दुसरा पाहायला मिळेल. धानोरी स्पोर्ट्स धानोरी विपक्ष टीम आर्यम खराडी हा सामना आपल्याला जो एलिमिनेटर दुसरा सामना पाहायला मिळेल. तर आता क्वालिफायर 1 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. SK नोमान स्पोर्ट फाउंडेशन अर्थात अनिकेत दादा पवार यांच्या मालकीचा संघ आणि आपण त्यांच्या विपक्ष पाहतोय वडगाव श्री स्पोर्ट्स उमेश दादा रोटे यांच्या मालकीचा संघ. हे 2 संघ क्वालिफायर 1 खेळताना पाहायला मिळतील. जो संघ विजय होईल तो थेट या स्पर्धेची मेगा फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 हे दैदिप्यमान आणि नेत्रदीपक आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेची संकल्पना आणि या स्पर्धेचे उद्घाटे आपण पाहतोय भरतदादा टिंगरे, असलमभाई खान आणि सचिनदादा खांदवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. तर मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा हा रंगारंग सोहळा. जाऊया पुन्हा एकदा खेड तालुक्याचा एक गोड आवाज उत्तमजी सावंत सरांकडे. धन्यवाद.